गुंडगे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच। आज पहाटे चोरट्यांनी गुंडगे गावातील हद्दीत घुसून 2 दुकाने फोडून 5,000ची रोकड लंपास केल्याची घटना घडली। आज पहाटे 4च्या दरम्यान चोरट्यांनी कर्जत धरती ग्रुपच्या बाजूला असलेल्या मंगलमूर्ती इमारतीच्या लगत असलेली 2 दुकाने फोडून गल्ल्यातील रक्कम गल्ल्यासहित लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। गुंडगे गावामध्ये 10 ऑगस्टच्या मध्यरात्री चोर शिरले असल्याचा संशय गावातील काही तरुण मुलांना आला होता। ही खबर त्यांनी तातडीने कर्जत पोलिसांना दिली। या घटनेचे गांभीर्य ओळखूनच कर्जत पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास साधारण 3:15-3:30 पर्यंत पेट्रोलिंग करून या घटनेचा आढावा घेतला होता। परंतु पोलिसांची पाठ फिरताच दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी भर रस्त्यावरची दुकाने फोडून आपले काम फत्ते करून ते पसार झाले। रोजच्याप्रमाणे सकाळी आपली दुकाने उघडण्यास गेलेल्या दुकानदारांना आपली दुकाने चोरट्यांनी फोडली असल्याचे समजताच त्यांनी पोलिसांना कळवले। मध्यरात्री आपल्या घराच्या गच्चीवर चोरटे दबा धरून बसले असल्याचा संशय गुंडगे गावातील एका तरुणाला आला होता। त्यांनी त्या चोरट्यांना पळून लावण्याचा प्रयत्न देखील केला होता। रात्री 1 वाजता जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझ्या काकांच्या घराच्या इथे वरती चोर बसले होते आणि तिथून नंतर मी त्यांना शिवीगाळी केली की बाबा कोण रे कोण आहे वरती। तर त्यांनी काय आवाज दिला नाही आणि जेव्हा मी काठी आणायला गेलो तेव्हा त्यांनी जिन्याच्या पलीकडनं उड्या टाकून फरार झाले। ते गंमत म्हणजे 6 दिवसांपूर्वीच गुंडगे परिसरात चोर घुसले होते। त्यांचा पाठलाग ग्रामस्थांनी करून एका चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देखील दिले होते। ही घटना ताजी असतानाच आज पहाटे पुन्हा चोरट्यांनी दुकानं फोडली। असाच प्रकार 6 डिसेंबर 2021 मध्ये घडला होता। चोरट्यांनी गुंडगे गावात घुसून 2 ते 3 घरे फोडून सुमारे लाख रुपयाची रोकड लंपास केली होती। या घटनेच्या तपासाचे पुढे काय झाले हा प्रश्न गुंडगे गावातील नागरिकांना नक्कीच पडला असेल। गुंडगे परिसरातील चोरट्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी गुंडगे ग्रामस्थ लवकरच कर्जत पोलिसांना निवेदन देऊन चोरट्यांच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्याची मागणी त्या निवेदनाच्या माध्यमातून करणार असल्याचे समजत आहे। मी धनंजय भारद्वाज, कालची तारीख दिनांक 10/9/2025 रोजी मी इकडनं माझा गणपतीचा शॉप आहे, गणपतीचा शॉप बंद करून मी इकडनं निघालो रात्री 1 वाजता। त्याच्यानंतर या दोन्ही दुकानांचे शटर लावलेले होते। इथून मी घरी गेलो गुंडग्यामध्ये, तेव्हा गुंडग्यामध्ये माझ्या काकांच्या घराच्या वरती डबलचं घर होतं, घराच्या वरती चोर येऊन बसले होते। माझ्या गाडीचा आवाज झाला, त्याच्यानंतर त्यांनी ते सावध झाले। तिथनं त्यांनी त्या डबलच्या मजल्यावरनं त्यांनी डायरेक्ट खाली उडी टाकली आणि तिथून ते आपल्या पोलीस पाटलांच्या घराच्या इथून पळाले गुंडग्यामधल्या। नंतर मी पोरांना फोन केला, मी घरामध्ये काठी आणायच्या क्षणी ते डायरेक्ट गायब झाले। नंतर गावामध्ये सगळ्या पोरांना फोन केला, गावातले सगळे पोरं आले। जेव्हा मी गोंगाट केला, आधी जाताना लाईट चालू होते आपल्या गावातल्या गुंडगे गावातल्या स्ट्रीट लाईट, आणि जेव्हा मी गोंगाट केला त्याच्यानंतर त्यांनी गावातल्या स्ट्रीट लाईट डायरेक्ट बंद केल्या। तिथून तो झाला रात्रभर आम्ही नंतर त्या चोरांचा शोध घेत बसलो। रात्री 2:30-3च्या दरम्यान मग आपल्या कर्जत पोलीस स्टेशनला फोन केला। पोलीस स्टेशनला फोन केल्याच्यानंतर मग त्यांनी साहेब वगैरे येऊन गाडी घेऊन चेक करून गेले, राऊंड मारून गेले, सगळे पाहणी केली साहेबांनी। त्याच्यानंतर 3 वाजता साहेबही हॉर्न वाजवून गेले सायलेन्सर, आणि त्याच्यानंतर मग आम्ही गावामध्ये पहाटे 4:30-5 वाजेपर्यंत चोरांची शोधच घेत बसलो। त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता पावणे 6ला आमच्या साईडचे माझं शॉप आहे गॅसचंही, धनु गॅस रिपेरिंग सेंटर म्हणून। माझ्या गॅसच्या साईडला परी डेअरी आहे, ती दुधाची डेअरी आहे, ती परी डेअरी आणि आमचं गॅसचं शॉप आणि बंगारवाल्यांचं दुकान, हे तिन्ही दुकानं आमची समोरची पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांच्या घरासमोर दुकानं आहेत, ती दुकानं फोडली। त्यांनी सकाळी पहाटे इथे 4 वाजता दुकानं आमची फोडली। 6 डिसेंबर 2021 साली चोरी झाली होती, त्याचा पण चोरांचा शोध पोलिसांनी घेतला, पण त्याच्यानंतर परंतु त्याच्यानंतर निकाल तो काही लागला नाही। एक चोर आरोपी भेटला होता,
तो पण त्याची काय नंतर पाहणी काय झालीच नाही त्याच्या पुढे नंतर. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.